नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता भास्कर जोरजोरात नंदिनीच्या बाबांशी ओरडून ओरडून बोलत असतो. त्यामुळे आता नंदिनी खाली येते की कोण आला आहे एवढं. त्यानंतर तिला दिसतं की भास्कर काका आलेले आहे, परंतु आता ते खूप रागावून तिथून निघून गेले आहे हे पण ती बघते. तेव्हा मात्र भास्कर त्यांना बोलत असतो की आता तुमचा हा निर्णय फायनल आहे ना, मग बघा आता तुम्हाला खूप महागात पडेल. तेव्हा मात्र तो रागानेच तिथून निघून जातो आणि इकडे जाताना नंदिनीचे बाबा त्याला अडवण्याचा खूप प्रयत्न करतात, पण मात्र तो थांबत नाही. त्यानंतर मात्र नंदिनी खाली येऊन उभी राहते आणि त्यानंतर ती बाबा म्हणून आवाज देते. तर आता नंदिनीचे बाबा एकदम डचकतात आणि मागे बघून म्हणतात की काय ग, काय झालं? तेव्हा ती म्हणते, भास्कर काका आले होते ना, मग एवढ्या रागामध्ये का निघून गेले? काही वाद झाला का तुमचा? म्हणजे मी जरा ओझरता ऐकलं, ते म्हणत होते की पाण्यामध्ये राहून मगरीशी वैर नाही घ्यायचं. तर तेव्हा तिचे बाबा म्हणतात, "तू एवढंच ऐकलं ना?" तर ती होकार देते. तेव्हा ते म्हणतात, "अगं काही नाही, थोडंसं आमचं बिझनेसबद्दल थोडेसे वाद झाले, पण एवढं काही मनावर घेण्यासारखं नाहीये." तर तेव्हा ती म्हणते, "पण बाबा, ते तुमचे चांगले मित्र आहे ना." तेव्हा तो होकार देतो. परंतु आता पुढे काही प्रश्न विचारण्याच्या आधीच आता तिचे बाबा म्हणतात, "एक महत्त्वाचा फोन करायचा आहे मला, तो करून येतो." आणि असं म्हणून ते फोनवर बोलत तिथून निघून जातात. इकडे मात्र नंदिनी मनाशी म्हणते, की "आत्ता बाबांनी हा विषय टाळला आहे, हे मला चांगलंच कळतं आहे, पण नक्की काय झालं असेल?" दुसरीकडे मात्र आरुषी आणि तिची मैत्रीण कॉलेजमध्ये युगबद्दलच बोलत असतात आणि तेवढ्यात मात्र युग समोरनं येतो आणि आरुषीच्या हातातली आईस्क्रीम त्याच्या कपड्यावर सांडते आणि आता तो खूप चिडतो आणि तो म्हणतो, की "तू नेहमी माझ्यासमोर येते ना, तेव्हा काही ना काही प्रॉब्लेम करतच असते. तू एक नंबरची फालतू मुलगी आहे." आणि असं म्हटल्यावर आता मात्र आरुषी प्रचंड चिडते, कारण आधी ती त्याला सॉरी म्हणत असते, परंतु तो जेव्हा तिला फालतू म्हणतो, तेव्हा मात्र ती प्रचंड चिडते आणि त्याला म्हणते, "तू समजतो काय रे स्वतःला? तुला काय वाटतं तुझं ऐकून घ्यायला मी इथे बसलेली आहे का? आयुष्यात कधी कोणाचा कोणाला धक्का लागत नाही का? तसाच धक्का मला लागला आहे म्हणून, आणि तुला सॉरी पण म्हटले मी, तरी पण तू एवढं बोलतो आहे म्हटल्यावर अजून काय बोलायचं?" आणि असं म्हणून आता ती युगला सुद्धा खूप बोलू लागते. दुसरीकडे मात्र हॉलमध्ये पार्थ काम करत बसलेला असतो. तेवढ्यात नंदिनी त्याला फोन करते आणि तेव्हा ती म्हणते, "बिझी आहे का?" तेव्हा पार्थ म्हणू लागतो, "म्हणजे फोन कोणाचा आहे त्याच्यावर ठरतं ना, की आपण बिझी आहे का नाही." आणि असं म्हटल्यावर आता नंदिनी लाजते. तेवढ्यात मात्र आता ती म्हणू लागते, की "आपण आज भेटूया का डिनरसाठी?" इकडे मात्र आता लगेचच पार्थला खूप आनंद होतो आणि तेवढ्यात तिथे रम्या येते आणि मागे उभी राहून ती त्यांचं सगळं बोलणं ऐकत असते. त्यानंतर मात्र नंदिनी म्हणते, "म्हणजे काल काय झालं ते माझ्या लक्षात आलं. त्या दिवशी तुम्ही बोलवलं होतं ना, तर आरुषी आणि काव्याने तुम्हाला फार त्रास दिला ना, त्यामुळे खरंच तुम्हाला आज भेटून सॉरी म्हणायचं होतं, म्हणून भेटायचं होतं." तर तेव्हा मात्र आता लगेचच तो म्हणतो, "म्हणजे एवढं कळतं तुम्हाला माझ्या मनातलं?" आणि हे ऐकून रम्याला फारच त्रास होत असतो. तेव्हा आता ती म्हणते, "आता कळायला तर पाहिजे ना, पूर्ण आयुष्यभर आपल्याला सोबत राहायचं आहे." तेव्हा तो म्हणतो, "फक्त एकच आयुष्य, 7 जन्म नाही राहायचं का?" आणि असं म्हटल्यावर आता नंदिनी अजूनच लाजते. दुसरीकडे मात्र आता लगेचच रम्या पायरीवरनं पडल्याचं नाटक करू लागते आणि इतक्यात पार्थ फोन ठेवतो आणि रम्याला उठायला मदत करतो. तेव्हा रम्या म्हणते, "मला अजिबातच उठता येत नाहीये, चालता पण येत नाहीये." त्यानंतर मात्र तो तिला उचलतो आणि बेडरूमपर्यंत घेऊन जातो. दुसरीकडे आता तिच्या दोन्ही बहिणी तिथे येतात आणि नंदिनीला पुन्हा त्रास देऊ लागतात. "तुमच्यामुळे त्या दिवशी सगळा गोंधळ झाला आहे. तुम्ही किती त्रास दिला त्यांना." आणि असं म्हणून नंदिनी दोघींना फार ओरडते. तेव्हा त्या म्हणतात, "पण आम्ही काय केलं?" आणि त्यानंतर आता लगेचच नंदिनी म्हणते, "माहिती आहे तुम्ही काय केलं." तर लगेच आरुषी म्हणते, "बघितलं का काव्या, कशी ही जिजूंची आत्तापासूनच बाजू घेते आहे." तेव्हा लगेचच आता नंदिनी म्हणते, "गप्पा बसा, मला विचार करू द्या की आज पार्थला काय गिफ्ट द्यायचं आहे." आणि असं म्हटल्यावर दोघीही तिच्या कानात जोरात ओरडतात आणि त्यानंतर तिघीही एकमेकींना जवळ घेतात. दुसरीकडे मात्र आता पार्थ रम्याला बेडरूमपर्यंत घेऊन आलेला असतो आणि आता रम्या पुन्हा नाटक करू लागते, की "माझा पाय खूप दुखतो आहे." आणि तेवढ्यात आता पार्थ तिथे असलेल्या मावशींना आवाज देतो आणि आईस पॅक आणायला लावतो. त्यानंतर मात्र आता त्याच्याने रम्याच्या पायाला शेक देतो आणि तेवढ्यातच रम्या मनाशी विचार करते, की खरंच अजूनही पार्थचा माझ्यावर किती जीव आहे. तेवढ्यात नंदिनीचा फोन येतो आणि तो नंदिनीचा फोन उचलत नाही. त्यामुळे रम्या मनाशी म्हणते, की खरंच पार्थचा नुसता जीव नाही, त्याचं खूप प्रेम आहे माझ्यावर. आणि असं म्हणून ती मनाशी खूप खुश होत असते. तेवढ्यात आता काही वेळानंतर पार्थ फोन उचलतो. नंदिनीचा 2-3 वेळा फोन येऊन गेलेला असतो. त्यानंतर तो साईडला जाऊन फोनवर बोलतो आणि घडलेला सगळा प्रकार नंदिनीला सांगू लागतो. तेव्हा नंदिनी म्हणते, "म्हणजे काही सीरियस नाही ना?" तर तेव्हा आता तो सांगतो, "नाही तसं सीरियस नाहीये." ती म्हणते आहे, "मला बरं वाटतं आहे."
परंतु नंदिनी म्हणते, "तरी पण आज आपण नाही भेटलं तरी चालेल, कारण त्यांची तब्येत जास्त महत्त्वाची आहे." पण पार्थ म्हणतो, "नाही, नको. ती बरी आहे. मी निघतोच आहे आत्ता." आणि असं म्हटल्यावर मात्र नंदिनीही होकार देते. त्यानंतर पार्थ फोन ठेवतो आणि आता तिथून निघताना मात्र लगेचच रम्या म्हणते, "पार्थ, तुझं कळतं आहे मला, तुझं किती प्रेम आहे माझ्यावर, फक्त तू कबूल करत नाही." आणि आता पुन्हा पार्थला राग येतो. तेव्हा ती म्हणू लागते, "तू एकदा कबूल करून टाक ना, मला दिसतं आहे तुझं नंदिनीपेक्षा माझ्यावरच खूप प्रेम आहे." असं ती पुन्हा बोलते. तेव्हा मात्र आता लगेचच तिथे मावशी येतात आणि त्यानंतर स्प्रे वगैरे आणून दिल्यावर पार्थ म्हणतो, "हा स्प्रे तुझ्या पायाला मारून घे." इतक्यातच रम्या म्हणते, "पण मला भूक पण लागली आहे, मला सोडून जाऊ नको." तर मात्र त्या मावशींना पार्थ सांगतो, "हिला भूकही लागली आहे, हिला काहीतरी खायला घेऊन या, नाहीतर सूप वगैरे बनवून आणा." आणि तेवढ्यात त्या म्हणता, "मी आत्ता बनवून आणते." इतक्यात आता पार्थ म्हणतो, "काळजी घे, मला तुला दुखवायचं नाहीये, मी निघतो आता." आणि असं म्हटल्यावर तो जाऊ लागतो. तेवढ्यातच पुन्हा ती दुखण्याचं ॲक्टिंग करते आणि म्हणते, की "पार्थ, एवढी महत्त्वाची आहे का ती माझ्यापेक्षा? मी महत्त्वाची नाही का?" तर लगेचच आता पार्थ म्हणतो, "हो, बरोबर आहे. तुमच्या दोघींमध्ये खरंच खूप फरक आहे आणि ती महत्त्वाचीच आहे. खूप मोठा फरक म्हणजे हा आहे, जेव्हा मी तिला सांगितलं, की तू पडली आहे, तुला त्रास होतो आहे, तेव्हा तिने आमची भेट कॅन्सल करायचं ठरवलं. पण तू काय म्हणते आहे, की कोण इम्पॉर्टंट आहे? हा फरक आहे तुमच्या दोघींमधला. आणि खरंच माझं तुझ्यावर प्रेम नाही आणि मला सतत हे बोलायला लावू नको. त्यामुळे आता नंदिनी माझी वाट बघते आहे आणि मला तिथं गेलंच पाहिजे." असं म्हणून रम्याला तो तिथेच सोडून निघून जातो. इकडे पार्थ गेल्यावर मात्र रम्या तिचा हात कपाटावर जोरजोरात आपटते आणि "आय हेट यू नंदिनी" असं 4-5 वेळा म्हणू लागते. दुसरीकडे पार्थच्या आधी नंदिनी हॉटेलमध्ये आलेली असते आणि त्याची वाट बघत असते. तेवढ्यात पार्थ आल्यावर म्हणतो, "फार वेळ झाला का?" तेव्हा ती म्हणते, "नाही, वेळ नाही झाला. पण तशी तुमची घरची परिस्थिती कशी आहे? त्यांना बरं वगैरे वाटतं आहे ना? सगळं ठीक आहे ना?" तेव्हा तो म्हणतो, "हो, सगळं ठीक आहे. पण तुम्हाला येऊन फार वेळ झाला का?" तर ती नाही म्हणते. त्यानंतर दोघेही गप्पा मारू लागतात. इतक्यात पार्थ इकडे-तिकडे बघू लागतो आणि त्यामुळे नंदिनीला फार हसू येतं. तर तेव्हा नंदिनी विचारते, "तुम्ही काळजी नका करू. आज मी खरंच एकटी आलेली आहे. माझ्यासोबत कोणीच आलेलं नाही. त्या दिवशीचं मला कळलं आणि माझ्या लक्षात आलं, म्हणूनच मी आज तुम्हाला भेटायला बोलवलं." तेव्हा आता पार्थ म्हणतो, "खरंच ना, मला असं वाटलं, नाहीतर आली असेल तुमची एखादी बहीण, त्यामुळे आजूबाजूला बघत होतो आणि चेक करत होतो." आणि असं म्हणताना आता पुन्हा दोघेजण हसू लागतात आणि नंदिनी म्हणते, की "त्या दिवशीची आपली भेट कॅन्सल होता होता राहिली, म्हणून आज म्हटलं पुन्हा भेटूया." तेवढ्यात पार्थ म्हणतो, "म्हणून तुम्ही आज आपल्यासाठी ही रोमॅन्टिक डेट ठरवली का?" आणि असं म्हटल्यावर नंदिनी पुन्हा लाजते आणि पार्थ मात्र तिच्याकडे बघतो. येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत, की आता विक्रम मात्र वसूला बोलवतो आणि साखरपुडा उद्या इथे घरातच होणार आहे असं तो सांगतो. "ही तुझी मानाची साडी आणि रम्यासाठी पण इथे कपडे वगैरे ठेवले आहे." असं तो सांगू लागतो. इतक्यातच वसुंधरा खूप चिडते आणि ते कपडे फेकून देते आणि त्याला म्हणू लागते, की "तुमच्या ह्या कार्यक्रमाचा भाग होण्याची आमची अजिबातच इच्छा नाही आणि आमचा अपमान करून घेण्याची पण आमची इच्छा नाही." तेव्हा मात्र आता वसुंधराच्या या वागण्याने पुन्हा एकदा विक्रम दुखावतो आणि "आम्ही तुमच्या कार्यक्रमात सहभागी होणार नाही," असं वसुंधरा सांगून तिथून निघून जाते. दुसरीकडे मात्र आता मेहंदी काढायला तिघीजणी बसलेल्या असतात. तेवढ्यात आता पुन्हा जीवाचा फोन येतो आणि घाईघाईने लगेचच काव्या तो फोन उचलून बाजूला जाते. तेवढ्यातच आता फोनवर बोलताना मात्र काव्याचं लक्ष आरुषीकडे असतं. आरुषी नंदिनीला सांगत असते, की तिच्या मोबाईलवर जीविका नाव जरी असलं ना, तरी समोरनं मुलाचा आवाज येतो बरं का. आणि हे म्हटल्यावर मात्र आता काव्या आणि समोरनं जीवा खूप घाबरतात आणि नंदिनी मात्र रागानेच काव्याकडे बघत असते. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.